तुम्ही जो चारा टाकता आता खाली पहा, यांच्याकडे तुम्हाला कुठं भरडा कुठं चारा काही दिसतंय का? सगळं शेण कसं दिसतंय? एकसारखं दिसतंय आणि लोण्यासारखं दिसतंय. चिकन दिसतंय. जनरली गोठ्यांमध्ये तुम्ही गेले का भरडा पण असतो आणि चारा पण असतो. भरडा काय भाव आहे? 40 रुपये. शेण गेल्यावर शेण काय भाव आहे? 3000 रुपये. म्हणजे लाखाचे 12,000. खुराक चारायचा लाख मोलाचा आणि शेण निघत कसं निघत तुम्हाला माहिती ना ती 3 रुपये किलो, बरोबर आहे ना? रबडी निघते रबडी. ते जर गाईला पचलं नाही तर ते शेताला पचत नाही. म्हणजे या गाईला तुम्ही जर पचनक्रियेची काळजी नाही घेतली तर तुमच्या खुराकाची पण काय होतं? नाश होतो. कळलं का तुम्हाला? मग हे आपल्याला कळत नाही शेतकऱ्यांना का आपलं नुकसान कुठे कुठे होतंय. खुराक टाकला 120 रुपयाचा पण पचतो तुम्हाला फक्त 30 रुपयाचा, 40 रुपयाचा. नुकसान किती रुपये झालं? 60 रुपयाचं. अंगी लागत नाही ना गाईच्या. नाही, गाई बी चमकत नाही, तुमचं दूध बी फॅट येत नाही आणि शेण बी खराब येत. 3 नुकसान आहे एका वेळेस. अपचन झालं. आता ह्या गायांच्या अंगावर काय आहे? चमक आहे. तुम्ही सगळ्यांच्या कातडी पहा काय आहे? चमक आहे. आता ही गाई पहा, हिचा रंग पहा, हिची तब्येत पहा. हिच्या अंगावरून ऊन काय होतं असं हे बघा, रिफ्लेक्शन तेल लावल्यासारखं. कशामुळं? कारण तिचं पोषण भरपूर आहे. गाईची व्हरायटी किती लिटरची आहे, गाईची जात कोणती आहे, फार काळजी घेतो. ब्रीड ज्यावेळेस आम्हाला सिमेंट भरायचं ना तेव्हा आम्ही किती काळजी घेतो. कोणतं आहे रे भाऊ डॉक्टर? ते 2000चं लावा, ते 1500चं लावा. सिमेंट भरण्याच्या बाबतीत तुम्ही एवढी काळजी घेता, त्या सिमेंटला पोचण्यासाठी त्या गाईच्या अंगात ताकद आहे का याचा विचार करता का? मग किती वेळेपणा आहे हा. ह्या ज्या चुका आहेत आपल्या, या चुकांमध्ये आपलं फार मोठं नुकसान होतं. बरोबर आहे की नाही? अजून एक गोष्ट, तुम्ही जर रेग्युलर जर 100 जागा चालला दोन्ही टाइम, तुमची ह्या वर्षीची 20 लिटरची गाय पुढच्या वर्षी 25 लिटर जाणार. हे कधी होणार? पण तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त चारलं तर. बरोबर आहे ना? पण चालेल का तुम्हाला असं? चालेल ना, पुढच्या वेळी जास्त दूध आलेलं? काय अडचण नाही ना. बरोबर आहे.